लाईव्ह दृश्य पाहतोय। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामधून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राणेंनी आपलं कुलदेवतेचं देवदर्शन घेतलेलं आहे आणि त्या संदर्भातली आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय। तर सपत्नीक त्यांनी देवदर्शन घेतलेलं आहे। अनेक कार्यकर्ते आपल्याला दिसतायत। तर मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील रामेश्वराचं ते दर्शन घेत आहेत आणि तिकीट मिळाल्यानंतर राणेंनी आपल्या कुलदेवतेचं हे दर्शन घेतानाची लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजवर पाहतोय। आणि यानंतर ते माध्यमांशी सुद्धा संवाद साधतील आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विकास गावकर सध्या आपल्यासोबत आहेत। विकास, आपण सध्या पाहतोय उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राणेंनी आपल्या कुलदेवतेचं दर्शन घेतल्याचं पाहायला मिळत आहे। ग्रामदेवता मानली जाते आणि या ग्रामदेवतेचं त्यांनी सपत्नीक दर्शन घेतलंय। दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी सुद्धा जे संवाद साधलाय त्यावेळी त्यांनी म्हटलंय की हा पक्षाचा युक्तिवाद होता, याबाबत कुठलाही तिढा नव्हता। मला उमेदवारी मिळणार हे अगोदरच माहिती होते, त्यामुळेच मी प्रचाराला सुरुवात केली होती, अशा पद्धतीचे त्यांनी वक्तव्य केलेले। तर विकासाचा व मोदींचा मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत। 400 पार करायचं आहे, त्यामुळे विकसित देश बनवा, आत्मनिर्भर बनवा हे आपले प्रचाराचे मुद्दे असणार असं सुद्धा त्यांनी सांगितलं। आणि कोण बघितलं तर आज त्यांनी आपल्या कांदळगाव येथील श्रीदेव रामेश्वराचं ग्रामदैवताचं सपत्नीक दर्शन घेतलंय आणि आता आजपासून नारायण राणे यांच्या प्रचाराला अधिकृतरित्या सुरुवात होणार आहे। गौरी, नक्कीच विकास, आपण सध्या पाहू शकतो विकास कोणकोणते नेते यावेळी उपस्थित सध्या आहेत? बघितलं तर त्यांच्यासोबत स्थानिक जे बघितलं तर स्थानिक सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत, त्याचबरोबर त्यांची पत्नी नीलमताई राणे या सुद्धा उपस्थित आहेत। आणि राणे कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना कांदळगाव येथे आपल्या ग्रामदेवतेचं दर्शन घेतात। तशाच पद्धतीने म्हणजे ज्यावेळी ते 1990 मध्ये सर्वप्रथम कोकणात निवडणुकीच्या निमित्ताने आलेले त्यावेळी सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीने दर्शन घेतलेलं होतं ग्रामदेवतेचं आणि आज सुद्धा तशाच पद्धतीची पुन्हा एकदा सुरुवात करतायत नारायण राणे। हो हो, नक्कीच विकास, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील रामेश्वर देवाचं दर्शन त्यांनी आपल्या सपत्नीक घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपण त्या